नमस्कार प्रेक्षक हो. भारतशक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या भागात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये 24 तारखेला अर्थातच रशिया आणि युक्रेन युद्धाला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलच्या बातम्या आणि त्या संदर्भातले कार्यक्रम आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून बघत ऐकत आलेलो आहोत. या संदर्भामध्ये आजही आपण सारांशमध्ये चर्चा करणार आहोत. मात्र याचा अँगल किंवा या सगळ्या संदर्भामध्ये असणाऱ्या आतापर्यंत न बोलल्या गेलेल्या गोष्टी आजच्या भागामधनं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत अर्थातच निवृत्त IPS अधिकारी जयंत उमराणीकर सर. सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर निवृत्त IPS अधिकारी असणारे सर 1973 मध्ये पोलीस सेवेमध्ये रुजू झाले. पुढे 22 वर्ष त्यांनी विविध पदांवरती काम केलं. रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिटिकल विंग मध्येही सर कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय साम्यवाद, इस्लामिक कट्टरतावाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी किंवा दहशतवाद यामधील तज्ज्ञ म्हणून देखील सरांची ओळख आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि पश्चिम बंगालच्या पुरुलिया येथे झालेल्या शस्त्रास्त्र प्रकरणाच्या तपासात सरांचा सहभाग होता. महाराष्ट्र पोलिसांचे पोलीस महासंचालक हे पदही सरांनी भूषवलेलं आहे. सध्या विविध शैक्षणिक संस्थांबरोबर सर संलग्न असून नव्या पिढीतले अधिकारी घडवण्यासाठी सर कार्यरत आहेत. अशा सरांचं आजच्या भागामध्ये आपण स्वागत करूया. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. रॉचे तुम्ही अधिकारी होतात या दृष्टीने पहिलाच प्रश्न मला विचारावासा वाटतो की एकूणच या सगळ्या युद्धाकडे तुम्ही एक अधिकारी, निवृत्त अधिकारी म्हणून कशा पद्धतीने बघता आणि मुळातच या सगळ्या युद्धाची पार्श्वभूमी काय होती असं तुम्हाला वाटतं? पहिलं म्हणजे माझी ओळख करून देताना तुम्ही जे सांगितलं त्यात एक मी फक्त लाईन ऍड करणार आहे. मला रशियन चांगली येते. त्याचं कारण माझं लहानपण जे आहे मॉस्कोमध्ये गेलेलं आहे आणि तिथल्या शाळेमध्ये शिकलो, त्यामुळे मला रशियन आणि युक्रेनियन ब्लॉग सुद्धा वाचता येतात आणि त्यामुळे त्यांचं कथानक काय हे पण मला बऱ्यापैकी समजतं. त्यामुळे आज मी जी माहिती देणार आहे मला असं वाटतं की ती नेहमीच्या कथानकापेक्षा जरा वेगळी असेल. आता युक्रेन आणि रशियामध्ये लढाई सुरू का झाली थोडक्यात जर सांगायचं झालं तर पहिल्यांदा युक्रेन कसं तयार झालं याची आपल्याला थोडी कल्पना यायला पाहिजे. म्हणजे 8व्या-9व्या शतकामध्ये किएव म्हणून जे शहर होतं तिथे किएव्स्काया रूस म्हणून एक राज्य सुरू झालं. म्हणजे त्याला किएवन रूस असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि जवळजवळ 3-4 शतकं तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे राज्य होऊन गेले. त्यानंतर रशियाचं जसं एक्सपेन्शन थोडं होत गेलं, किएवन रशियाचं एक्सपेन्शन होत गेलं, मॉस्कोला जास्त प्राधान्य मिळायला लागलं आणि इवान ग्रोझने म्हणजे इवान टेरिबल आपण म्हणतो, रशियन त्याला इवान द ग्रेट म्हणतात, वेस्टर्न त्याला इवान द टेरिबल म्हणतात. त्या काळामध्ये रशियाची राजधानी मॉस्कोला शिफ्ट झाली. ही तिची पूर्वीची बॅकग्राऊंड आहे. युक्रेन म्हणजे काय तर रशियामध्ये उक्राईना म्हणजे बॉर्डरलँड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 2 देशांच्या मधला जो भाग आहे, म्हणजे या ठिकाणी पोलंड आणि रशिया याच्यामधला जो भाग आहे त्याला उक्राईना म्हणायचं. म्हणजे जसं आपलं पंजाब एक बॉर्डरलँड आहे तसं उक्राईना वॉज ए बॉर्डरलँड. देयर वॉज नेव्हर किएव ऑफ उक्राईना. There was Kievskaya Rus, but there was no Kievskaya Ukraina. ते उक्राईना हे जे नाव आहे हे नंतर खूप पुढे प्रचलित झालं आणि मुख्यतः उक्राईना हा एक स्वायत्त देश म्हणून किंवा प्रदेश म्हणून जेव्हा सोव्हिएट क्रांती झाली त्यानंतर सोव्हिएट्सनी एक युक्रेनियन रिपब्लिक निर्माण केलं. म्हणजे मी आता बोलतोय 1922 ची गोष्ट आहे. 1922 मध्ये पहिल्यांदा युक्रेनियन रिपब्लिक म्हणून अस्तित्वामध्ये आलं. त्यामुळे पुतिन जेव्हा कधी कधी म्हणतो की युक्रेन असं काही वेगळं नव्हतंच, त्याच्यामुळे थोडा बहुत काही अर्थ आहे. युक्रेनला 1954 मध्ये
ख्रुश्चव जेव्हा पंतप्रधान होते सोव्हिएट युनियनचे, त्यांनी क्रिमियाचा भाग दान केल्यासारखा दिला. नाहीतर क्रिमिया हा रशियन फेडरेशनचा भाग म्हणून होता. आणि त्याचं मुख्य कारण असं की ख्रुश्चव हे स्वतः त्या भागाचे कॉमिसार म्हणून काम करत असत पूर्वी. नोव्होरोसिस्क म्हणून जो एरिया आहे, म्हणजे सध्याचं दोनबास आपण ज्याला म्हणतो, दोनबास, खेर्सोन, झापोरोझिया, हे सगळे जे एरिया आहेत याला नोव्होरोसिस्क म्हणजे नवीन रशिया असं त्याला त्या काळी म्हणत असत. आणि ख्रुश्चव वॉज दी कमिसार म्हणून त्यांनी तिथे काम केलं होतं. आणि म्हणून अतिशय म्हणजे उदार मनाने त्यांनी युक्रेनला क्रिमिया देऊन टाकलं. म्हणजे असं अशी ती पूर्वीची बॅकग्राऊंड आहे. रशियन्सना युक्रेन नकोच आहे हे म्हणणं थोडं चुकीचं आहे. सोव्हिएट युनियनची जी स्थापना झाली त्याच्यामध्ये युक्रेनचा म्हणजे फाउंडेशनल रोल होता. पहिल्यापासून युक्रेन त्याच्यामध्ये होतं. एवढंच नव्हे तर रशियन्सनी युनो जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला हे एन्श्युअर केलं की युक्रेनला सुद्धा तिथे एक वेगळं राष्ट्र म्हणून अधिकार दिला गेला. म्हणजे पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर सोव्हिएट युनियनला जसा हक्क होता तसंच युक्रेनला सुद्धा युनायटेड नेशन्समध्ये हक्क होता. तर ही त्याची बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे रशियन जेव्हा म्हणतात की बाबा युक्रेन असं वेगळं काही अस्तित्वात नव्हतं, त्याचं मुख्य कारण हे आहे की युक्रेन हे सोव्हिएट्सनीच निर्माण केलेलं राष्ट्र आहे. आता याच्यानंतर काय होत गेल्या घटना फार म्हणजे विचित्र आहेत. 1917 मध्ये जेव्हा रशियामध्ये रेव्होल्युशन झाली त्यावेळेला काही युक्रेनियन नॅशनलिस्ट होते. सेर्गे बंडेरा, लेबेज वगैरे हे जे लोक होते त्यांनी युक्रेनियन नॅशनलिस्ट असं म्हणतात. त्यांनी उठाव केला कारण त्यावेळेला झारची सत्ता संपुष्टात आली होती आणि रशियामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती चालली होती. दुसरीकडे फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे पहिलं महायुद्ध पण सुरू झालेलं होतं. त्याचा फायदा म्हणून त्यांनी स्वतःचं एक राज्य तिथे स्थापन करायचा प्रयत्न केला. आज आपण ज्याला युक्रेन म्हणतो तो जो भूभाग आहे हा कधी रशियामध्ये असायचा, कधी पोलंडमध्ये असायचा. नंतर एक श्लाख्ता म्हणून रशिया आणि लिथुआनिया यांची मिळून एक कन्फेडरेशन होती, त्याच्यामध्ये पण युक्रेन काही दिवस होता. मुख्यतः युक्रेनचे त्यामुळे 2 भाग होतात. एक भाग जो रशियन म्हणून राहिला, जिथे रशियन ऑर्थोडॉक्स लोक राहतात, म्हणजे त्याला ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च असं म्हणतात. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये कॅथलिक्स आहेत. तिथे पोलंडचा मोठा प्रभाव आहे. तर ज्यांना आपण नॅशनलिस्ट म्हणतो, युक्रेनियन नॅशनलिस्ट म्हणतो, हे बहुतेक सर्वजण कॅथलिक आहेत. आणि त्यामुळे त्यांचा रशियन्स बरोबर थोडा म्हणजे धार्मिक विवाद सुद्धा आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये सेर्गे बंडेरा आणि त्या लोकांनी नाझी लोकांना मदत केली. रशियन्स विरुद्ध ते जर्मनच्या बाजूने लढले आणि त्यामुळे दुसऱ्या युद्धामध्ये जेव्हा रशियाचा विजय झाला आणि जर्मन्स हारले, त्यामुळे सेर्गे बंडेरा वगैरे सगळे जे लोक आहेत त्यांना वाळीत टाकलं गेलं. परंतु ही जी मंडळी होती त्यांच्या मनामध्ये तो एक अँटी रशियन जो भाव आहे तो कायम राहिला. आणि त्यामुळे जेव्हा नवीन युक्रेन निर्माण झालं, म्हणजे मी आता पोस्ट वर्ल्ड वॉर 2 म्हणतोय, त्याच्यामध्ये सुद्धा नेहमी अशी दुफळी राहिली की काही लोक जे आहेत हे अलगाववादी राहिले आणि काही लोक जे आहेत ते रशियाच्या बाजूने राहिले. तर हा सर्वसाधारण त्याचा इतिहास पूर्वीचा आहे. मग त्याच्यामध्ये युक्रेन हा अतिशय सुपीक भाग आहे. म्हणजे त्याला वर्ल्ड्स ब्रेड बास्केट असं सुद्धा म्हणतात. युक्रेनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खनिज आहेत आणि बहुतेक हा खनिजाचा जो भाग आहे किंवा जो इंडस्ट्रियल एरिया आहे तो या दोनबास वगैरे एरियामध्येच सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे रशियाच्या बॉर्डरवरचा जो भाग आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त खनिजे आहेत, जास्तीत जास्त संपत्ती आहे. आणि जमीन सुद्धा तिथली त्याला रशियनमध्ये चेर्नोझियम म्हणतात, म्हणजे ब्लॅक सॉईल. आणि त्यामुळे अतिशय सुपीक अशी जमीन सुद्धा युक्रेनकडे अवेलेबल आहे. 45 नंतर बंडेरा वगैरे या लोकांना जेव्हा
युक्रेनमध्ये काही स्थान राहिलं नाही, तेव्हापासून CIA आणि काही इतर इंटेलिजन्स एजन्सी वेस्टर्न त्यांनी ह्या लोकांना कल्टिवेट करायला सुरुवात केली. सोव्हिएट युनियन जेव्हा वेन इट फेल अपार्ट, त्याचे जेव्हा तुकडे तुकडे झाले, त्यानंतर युक्रेन एक नवीन स्वायत्त नेशन राष्ट्र म्हणून युक्रेनची निर्मिती झाली. तेव्हापासून हे प्रयत्न चालू होते की तिथले जे अलगाववादी आहेत किंवा तिथले जे नॅशनलिस्ट आहेत, राष्ट्रवादी आहेत, त्यांचा उपयोग सोव्हिएट युनियनच्या विरुद्ध करायचा. आणि यामध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे उठाव वगैरे पण झाले, पण त्याच्यामध्ये काही म्हणजे विशेष निघू शकलं नाही. सोव्हिएट युनियनच्या पाडावानंतर मात्र जेव्हा स्वतंत्र युक्रेन तयार झालं, त्यावेळेला या राष्ट्रवादींनी एकदम उचल घेतली आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज फार मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. हळूहळू युक्रेनचं स्वरूपच बदलत गेलं आणि 2014 मध्ये तिथे क्रांती झाली. युरोमैदान क्रांतीचं विशेष हे आहे की आता जी माहिती बाहेर येते त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अमेरिकन्सचा फार मोठा हात होता. व्हिक्टोरिया न्यूलंड म्हणून त्यांची जी अंडर सेक्रेटरी होती, तिनं स्वतः त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये पार्टिसिपेट केलं. तिचा एक संवाद पकडला गेला. ती जेव्हा अमेरिकन अँबॅसेडर बरोबर बोलत होती की आता इथे राज्य बदललं जाणार आहे, नवीन लोक कोणाकोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं वगैरे, अशा प्रकारचा संवाद जो सगळा टेप झाला आणि तो रशियन्सनं प्रसिद्ध केला. त्यांना हे दाखवायचं होतं की हे सगळं जे युक्रेनमध्ये चाललेलं आहे, यानुकोविच म्हणून निवडून दिलेला जो राष्ट्राध्यक्ष होता, त्याची सत्ता उलथून तिथे नवीन प्रकारचं राज्य जे अमेरिकेला पोषक राहील अशा प्रकारचं राज्य निर्माण करायचं, अशा प्रकारची ही क्रांती होती. रशियन्सना दाखवून द्यायचं होतं. रशियन्सच्या जेव्हा लक्षात आलं की आता याच्या पुढची जी राजवट आहे ही आपल्या विरुद्ध राहणार आहे, त्यावेळेला त्यांनी सर्वात पहिलं जे पाऊल उचललं ते हे की क्रिमियामध्ये सर्वात मोठा रशियन सैन्यतळ आणि नेव्हल बेस, म्हणजे आर्मी ॲज वेल एज नेव्हल बेस होता. तिथे जवळजवळ 10,000 सैनिक रशियन ऑलरेडी अवेलेबल होते. तो जो भाग आहे त्याला क्रिमिया अँड सेव्हास्टोपल ऑटोनॉमस रिपब्लिक असं म्हणतात. म्हणजे ते एक स्वायत्त गणराज्य त्यावेळेला होतं, युक्रेनचा भाग जरी असला तरी, आणि रशियाला तिथे विशेष अधिकार होते. त्यामुळे रशियन्सनी तिथे त्यांना जेव्हा सत्ता पालट करायचा होता तेव्हा त्यांना आक्रमण वगैरे काही करावं लागलं नाही. तिथे त्यांचे जे सैनिक होते आणि थोडे बहुत काही बाहेरनं पण आले असतील, त्यांनी तिथली सर्वात महत्त्वाची स्थानं होती ती सगळी काबीज केली. त्यानंतर तिथे एक रेफरेंडम घेतला गेला. रेफरेंडममध्ये क्रिमिया आणि सेव्हास्टोपलच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला रशियामध्ये सामील व्हायचं आहे, आणि त्या रेफरेंडमचा फायदा घेऊन रशियन्सनी क्रिमिया आणि सेव्हास्टोपल आपल्यामध्ये सामील करून घेतलं. ह्याच वेळेला हा जो नोव्होरोसिस्क म्हणून जो भाग होता, म्हणजे न्यू रशियाचा जो भाग होता, म्हणजे दोनबास, म्हणजे दोनेत्स्क, लुगान्स्क, खेर्सॉन आणि झापोरोझ्ये, हे जे 4 ओब्लस्ट म्हणजे प्रांत होते, तिथे बहुसंख्याक रशियन होते. त्या लोकांनी पण उठाव केला, कारण त्यांच्या असं लक्षात आलं की नवीन जी युक्रेनियन राजवट आहे ती आपल्याला की ठीक इथे राहू देणार नाही. त्यांनी रशियन भाषेवर बंदी आणली, रशियन कल्चरवर बंदी आणली, रशियन चर्चवर बंदी आणली. अशा प्रकारे अनेक गोष्टी तिथे झाल्या. आणि त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणामध्ये युक्रेनियन साईडकडनं दोनबासच्या रिजनवर आर्टिलरी अटॅक सुरू झाले फार मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये जवळ 8-10 हजार युक्रेनियन्स पण रशियन ओरिजिनचे ते मारले गेले. ते ही अशी त्याची बॅकग्राऊंड आहे. आणि त्यानंतर मग पुढे काय झालं ते आपण डिस्कस करू. तर तुम्ही 2014चा उल्लेख केला, त्या दृष्टीने अजून एक प्रश्न विचारा असा वाटतं की 2014 मध्ये ज्या वेळेला रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं त्यावेळेला गप्प असणारा युरोप
आता मात्र या आक्रमणानंतर किंवा आता जे 3 वर्ष युद्ध सुरू आहे त्यावेळेला मात्र त्याने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. युक्रेनच्या पाठीशी आपण उभे आहोत हे सातत्याने दाखवून दिलेलं आहे. ही भूमिका का बदलली असावी असं तुम्हाला वाटतं? माझं मत देण्यापेक्षा मी त्यावेळेचे अमेरिकन प्रेसिडेंट ओबामा यांनी काय म्हटलं हे मी सांगतो. ओबामानी एक CNN ला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 2014 मध्ये जी परिस्थिती होती ती आणि 2022 ची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. 2014 मध्ये नुकतीच उलथापालथ झाली होती, तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर रशियन सिम्पथायझर्स युक्रेनच्या राडामध्ये होते. राडा म्हणजे त्यांचं जे पार्लमेंट आहे त्याला राडा म्हणतात. त्याचबरोबर युक्रेनियन नॅशनलिझम हा तेवढ्या प्रमाणामध्ये अँटी रशियन झालेला नव्हता आणि त्यामुळे आम्हाला त्यावेळी विशेष काही करता आलं नाही. ओव्हरऑल युक्रेनमध्ये तेव्हा सुद्धा रशियाबरोबर आपले संबंध चांगले राहावेत अशा प्रकारची भावना जास्त प्रबळ होती. मग पुढल्या 10 वर्षामध्ये 14 पासून जे फेरफार झाले त्याच्यामध्ये अमेरिका आणि वेस्ट यांनी हे जवळजवळ म्हणजे ठरवून अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे युक्रेन आणि रशियन्स याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुफळी निर्माण होईल. आणि त्यामुळे 2014 पासून पुढली 10 वर्ष अमेरिकन्स आणि युरोपियन्स हे युक्रेनला मदत करत राहिले. तिथले जे सैनिक होते त्या सैनिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रशिक्षण केलं, त्यांना वेगळी वेगळी वेपन्स दिली गेली. एवढंच नव्हे तर काही युद्ध सराव पण झाले. त्यातला एक युद्ध सराव होता तो 3 Swords म्हणून एक प्रसिद्ध युद्ध सराव होता, ज्याच्यामध्ये पोलिश आर्मी, लिथुआनियन आर्मी आणि युक्रेनियन आर्मी यांचा सहभाग होता. आणि अशा प्रकारे त्यांनी युक्रेनमध्ये एक अँटी रशियन वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण केलं. मध्ये 2-3 अकॉर्ड झाले होते, त्याला मिन्स्क अकॉर्ड म्हणतात. म्हणजे रशियन्स आणि युक्रेनियन यांच्यामध्ये ही जी मारामारी चाललेली थांबावी त्यासाठी मिन्स्क 1, मिन्स्क 2 म्हणून 2 मोठे ठराव पण झाले. त्याच्यामध्ये असं ठरलं की रशियन्सना युनायटेड नेशन्सच्या नियमाप्रमाणे मायनॉरिटी म्हणून जे अधिकार मिळायला पाहिजेत ते युक्रेनियन्स देतील. त्यानंतर रशियन्सची तिथे कुचंबणा होणार नाही, रशियन कल्चर राहील वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या युक्रेनियन्सने अजिबात पाळल्या नाही. आणि युक्रेनमध्ये त्यावेळेपासून फार मोठ्या प्रमाणामध्ये अँटी रशियन असं वातावरण निर्माण केलं. बांडेराइट्स होते ते फार पुढे आले. म्हणजे स्टेफान बांदेराची जी मुवमेंट होती त्याच्यावर खरं तर USAनी बॅन घातलेला होता. म्हणजे इट वॉज डिक्लेअर्ड ॲज अ टेररिस्ट ऑर्गनायझेशन. पण जसं सिरियामध्ये सुद्धा आपण पाहिलं की जेव्हा वापरायचं असतं तेव्हा अमेरिकन्सनी HTSला वापरलं आणि पूर्वी जे डिक्लेअर्ड टेररिस्ट होते तेच लोक सत्तेवर आले. त्याचप्रमाणे इथे सुद्धा बंडेराइट्स जे लोक होते त्यांना पूर्वी टेररिस्ट म्हणून डिक्लेअर केलं होतं, नाझिस्ट म्हणून त्यांच्यावर बंदी आणली होती, पण त्यांचाच वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन्सनी केला. आणि मग जेव्हा युक्रेनियन आर्मी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, म्हणजे जवळजवळ 1 लाखाची आर्मी त्यांनी उभी केली, त्यांचं प्रशिक्षण केलं, त्यांच्यामध्ये तो एक अँटी रशियन बायस निर्माण केला, त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची वेपन्स दिली. त्यामुळे 2022 मध्ये त्यांना असं वाटलं की आता आपण रशियन्सचा मुकाबला करू शकतो. त्यामुळे त्यावेळेला ही लढाई झाली. 2014 मध्ये ती परिस्थिती नव्हतीच. सर, याच्याच बरोबरीने एक महत्वाचा प्रश्न, रशियाकडे आतापर्यंत ज्या वेळेला जगाने बघितले त्या वेळेला बुद्धिबळ या खेळाचे ग्रँड मास्टर सगळ्यात जास्त रशियाकडनं आलेले आहेत असं बघायला मिळालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची मास्टरी आहे. तर याच बुद्धिबळाचा वापर करून तशाच पद्धतीने काही बुद्धीचा वापर करून या युद्धामध्ये चाली खेळल्या गेलेल्या आहेत किंवा युक्रेनचा प्यादा म्हणून उपयोग केलेला आहे असं वाटतं तुम्हाला? अगदी खरे आहे. युक्रेनचा प्यादा म्हणून ऍक्च्युअली अमेरिकन्स आणि वेस्ट युरोपियन्सनी त्यांचा उपयोग केला. म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉक्सी वॉर म्हणतो. प्रॉक्सी म्हणजे काय, तुम्ही एक प्यादा स्वतःचं तयार करता आणि त्या प्याद्याला पुढे म्हणजे सॅक्रिफाईस करता. पण 2022 मध्ये रशियन्सनी हल्ला सुरू का केला याचं मुख्य कारण असं सांगितलं जातं की मगाशी मी जे म्हटलं की 3 Swords म्हणून एक त्यांनी जी मोहीम घेतली होती त्याचा शेवटचा भाग असा होता की
युक्रेनियन सैन्य हे दोनबासवर चालून जाईल आणि तिथे जे सेपरेटिस्ट होते त्यांचा पूर्णपणे निःपात करेल. ते हे जेव्हा रशियनला समजलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता याच्या पुढे आपल्याला थांबून चालणार नाही, नाहीतर रशियन्स दोनबासमधले जे आहेत त्यांचा पूर्णपणे पाडाव केला जाईल, आणि म्हणून त्यांचं इंटरव्हेन्शन सुरू झालं. त्याच्या आधी डिसेंबर 2021मध्ये पुचिनने ॲक्च्युली एक ठराव दिला होता अमेरिकेला की आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सिक्युरिटी युरोपमध्ये कशी निर्माण करता येईल त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. आम्हाला स्वतःला ज्या काही काळज्या वाटतात त्या तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत. रशियनची काळजी काय होती की नेटोचं एक्सपॅन्शन होत चाललं होतं. 3 फेजेसमध्ये नेटोमध्ये अनेक पूर्वीचे जे म्हणजे ईस्ट युरोपियन देश होते ते सगळे सामील झाले. म्हणजे पूर्वी जो वॉर्सॉ पॅक्ट होता त्याच्यामधले जवळजवळ सर्व देश जे आहेत हे आता नेटोमध्ये सामील झाले होते. तोपर्यंत रशिया वीक होता म्हणून त्यांना काही करता आलं नाही. पण पुचिनच्या जेव्हा असं लक्षात आलं 2007मध्ये बुखारेस्टमध्ये जी मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये त्यावेळेचे अमेरिकन प्रेसिडेंट बुश यांनी डिक्लेअर केलं की आता युक्रेन आणि जॉर्जिया यांना पण आम्ही नेटोमध्ये घेणार. ते रशियननं सहन झालं नाही. आणि 2022मध्ये जेव्हा असं लक्षात आलं की कुठल्याही प्रकारचं मिन्स्क ॲग्रीमेंट न पाळता हे दोनबासमधल्या रशियन्सचा पूर्णपणे निःपात करायला निघालेले आहेत, त्यावेळेला रशियन्सनी इंटरव्ह्यून करायचं ठरवलं. चेसमध्ये एक खेळी आहे, तर म्हणजे आपल्याला जर चेसची कल्पना असेल तर किंग बिशप जो असतो त्याच्या समोरचं पॉन हे सर्वात विकेस्ट पॉन असतं. तर 5 खेळीमध्ये तुम्हाला ते जर पॉन घेता आलं तर प्रतिस्पर्ध्याला तुम्हाला चेकमेट करता येतं 5 खेळीमध्ये. पण जर प्रतिस्पर्धी सावध असेल तर अर्थात तुम्हाला ती खेळी बदलावी लागते. रशियननी जी सुरुवात केली 2022मध्ये ती अशीच केली. प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी सैन्य घुसवलं. त्यांचे टँक्स जवळजवळ कियेवपर्यंत पोहोचले. त्याचा परिणाम म्हणून युक्रेनियन्सनी इस्तांबूलमध्ये ज्या चर्चा चालली होती त्याच्यामध्ये युक्रेन नेटो जॉईन करणार नाही, युक्रेन न्यूट्रल राहील वगैरे अशा प्रकारची आश्वासनं दिली. आणि त्यामुळे तो जो रशियन कॉलम होता तो विड्रॉ व्हायला लागला. परंतु हे विड्रॉल सुरू झाल्यानंतर त्या काळचे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अमेरिकन अध्यक्ष बायडन यांनी पाठवलं. ते युक्रेनमध्ये कियेवमध्ये पोहोचले आणि त्यांनी झेलेन्स्कीला सांगितलं की हे बघा तुम्हाला लढत राहायला पाहिजे, आम्ही आता मोठ्या प्रमाणावर सँक्शन्स घातलेली आहेत, आपण रशियाचा पाडाव करू शकू, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करू नका. हे सांगितल्यामुळे ती 5 खेळीमध्ये चेकमेट करायची जी पहिली जी चाल होती ती रशियाची फेल गेली. आणि मग त्यांनी ठरवलं की आता याच्यापुढे जे वॉर ऑफ ॲट्रिशन आपल्याला करावं लागेल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग त्यांनी पूर्वीचा जो नोव्होरोसिसचा जो भाग आहे, मगाशी मी जे 4 ओब्लास्ट सांगितले त्याच्यामध्ये ॲग्रेशन मोठ्या प्रमाणावर सुरू केलं. सर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं KGB मध्ये असणं एकेकाळी या युद्धासाठी फायदेशीर ठरलं आहे असं वाटतं तुम्हाला? अगदी नक्कीच. आणि त्याचं मुख्य कारण हे की खूप कमी लोकांना हे माहिती आहे की पुचिन हे इज अ वेल एज्युकेटेड पर्सन. मग त्यांचं इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. पुचिनचे स्पीचेस सुद्धा जर तुम्ही पाहिले तुमच्या लक्षात येतं की अतिशय एरोडाईट माणूस आहे आणि बोलतो तेव्हा व्यवस्थित बोलतो, इतिहासाचं भान ठेवून बोलतो वगैरे वगैरे. पुचिन ईस्ट जर्मनीमध्ये कामाला होते. त्यांना जर्मन भाषा अतिशय उत्कृष्ट येते. म्हणजे जेव्हा इंटरनॅशनल निगोसिएशन्स होतात तेव्हा पुचिन जर्मन्सबरोबर जर्मन भाषेमध्येच बोलतात. तर अशा प्रकारे त्यांना एकतर इंटरनॅशनल ॲक्टिव्हिटीजचा अनुभव आहे. ह्या युद्धामध्ये त्यांना सर्वात महत्त्वाचं जे लक्षात आलं ते हे की कुठल्याही प्रकारे अमेरिकेनं जरी आपल्यावर सँक्शन्स घातली, सँक्शन म्हणजे काय होतं की रशिया काही गोष्टी मोठ्या प्रमाणावर प्रोड्यूस करतो आणि निर्यात करतो. त्याच्यामध्ये इंधन आहे, त्याच्यामध्ये फूड आहे, त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स आहेत, फ्युएल, फूड, फर्टिलायझर्स याचा एक्सपोर्ट रशिया करतं. आता तुम्ही कल्पना करा की याच्यावर तुम्ही जर सँक्शन आणलं
तर याचा अर्थ असं की ज्या गोष्टी जगाला आवश्यक आहेत त्या रशियाने बाहेर विकू नयेत म्हणून तुम्ही काही बंधनं आणली. याचा रशियावर विशेष काही परिणाम झाला नाही, कारण जर युरोपियन आणि अमेरिकन्स त्यांचं इंधन, त्यांचं अन्न किंवा त्यांचं फर्टिलायझर घेत नव्हते तर इतर देश होते. पुतिन हा इकॉनॉमिस्ट असल्यामुळे तो इकॉनॉमिक सँक्शन्स जे होते ती बाजू अतिशय व्यवस्थित हाताळू शकला. अर्थात त्याच्याबरोबर तो एकटा माणूसच नाही, सबंध त्यांचं कॅबिनेट होतं. आणि इन्स्पाइट ऑफ ऑल द सँक्शन्स, जवळजवळ काहीतरी 2,000 सँक्शन्स आहेत रशियावर. तेवढा असून सुद्धा आज सुद्धा रशियाचा ग्रोथ रेट आहे तो 4.1-4.2% GDP ग्रोथ रेट आहे. ही एक बाजू झाली. दुसरी गोष्ट अशी की रशियन इकॉनॉमी जी आहे ही अजून सुद्धा नाही म्हणलं तरी तिथल्या सरकारवर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्यांना फार कमी वेळामध्ये सबंध इकॉनॉमी जी आहे ती युद्धप्रवृत्त करता आली. म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर त्यांना जेव्हा रिओरिएंट करावी लागली त्यांची इकॉनॉमी, त्यावेळेला ते अतिशय उत्तम प्रकारे ते करू शकले. मध्ये तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या असतील की रशियाकडे आता मिसाईल जोडल्या नाहीत, रशियाकडे आता ॲम्युनिशन मुरलं नाही वगैरे, पण हे खरं नाही आहे. रशियाचं जे प्रोडक्शन आहे हे नेटोचं प्रोडक्शन आणि अमेरिकन प्रोडक्शन एकत्र केल्यानंतर त्यांचं वर्षभराचं जे प्रोडक्शन आहे ते रशिया जवळजवळ 1 महिन्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो. त्यामुळे वॉर एफर्ट ज्याला म्हणतात तो खूप मोठ्या प्रमाणात रशियाला सक्सेसफुली आणि कंटिन्युअसली कार्यान्वित ठेवता आला. त्याचं मुख्य कारण हेच की सर, ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ हा रशियाच्या मदतीने ते सत्तेवरती आले होते असं म्हटलं जातं. दुसऱ्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी जशी सत्ता म्हणजे शपथ घेतली त्याच्यानंतर लगेचच अवघ्या 24 तासांमध्ये आपण हे युद्ध संपवू या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू असतील असं सांगितलेलं होतं. खरोखरच अमेरिकेचा पूर्णपणाने रोख आता रशियाकडे आहे का? आणि शीतयुद्धामध्ये एकेकाळी एकमेकांचे असणारे शत्रू आता एकमेकांचे पुढच्या काळामध्ये मित्र बनतील का? तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्पने रशियाने मदत केली होती हा जो एक आरोप केला जातो त्याची इत्थंभूत चौकशी अमेरिकेमध्ये होऊन गेली आणि त्यांना त्याच्यामध्ये काही विशेष तथ्य सापडलं नाही. हिलरी क्लिंटनचा ट्रम्प पराभव करू शकतील पहिल्या वेळेला यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता आणि मग त्यासाठी एक ही अशा प्रकारची वदंता त्यांनी सुरू केली की रशियन्सनी मदत केली वगैरे वगैरे. कुठल्याही प्रकारचं त्यांना प्रूफ कुठेही देता आलं नाही. आणि याच्या उलट ह्या वेळेला म्हणजे एकीकडे कमला हॅरिस आणि दुसरीकडे ट्रम्प अशी जेव्हा लढत होती त्यावेळेला ब्रिटिश पंतप्रधानांनी लेबर पार्टीचे पॉलिटिकल वर्कर्स अमेरिकेमध्ये पाठवून ट्रम्पच्या विरुद्ध प्रचार केला. म्हणजे ह्या 2 गोष्टी जर पाहिल्या तर असं लक्षात येतं की आपल्याला सोयीप्रमाणे लोक आरोप करतात की कोणी कोणाला मदत केली वगैरे, पण याचबरोबर ट्रम्पची स्वतःची कार्यपद्धती करायची एक वेगळाच प्रकार आहे. म्हणजे मेनी टाइम्स पीपल डोंट टेक हिम सिरियसली, कारण ते फार वेगळ्या प्रकारे बोलतात, खूप ओपनली बोलतात वगैरे वगैरे. परंतु ट्रम्पच्या मागे खूप मोठी अँटी वॉर अशी हे लॉबी आहे अमेरिकेमध्ये, ज्यांना या बाहेरच्या लढाया आता नको आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका जवळजवळ 70-80 ठिकाणी तरी वेगळ्या वेगळ्या कारणांनी लढत राहिलेले आहेत. आज सुद्धा अमेरिकेचं जवळ 1 लाख सैनिक युरोपमध्ये आहेत. आज सुद्धा अमेरिकेच्या ऑलमोस्ट ऑक्युपेशनमध्ये जर्मनी आहे, साऊथ कोरिया आहे, जपान आहे. खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे तिथे बेस आहेत. म्हणजे जपानमध्ये ओकिनावा सर्वात मोठा बेस आहे किंवा जर्मनीवर रॅमस्टाईन सर्वात मोठा बेस आहे. तर अशा प्रकारे अमेरिकन सर्व ठिकाणी पसरलेले आहेत आणि हा जो सगळा खर्च आहे किंवा मिडल ईस्टमध्ये जे युद्ध सुरू झाले तो हा जो खर्च आहे हा सगळा थांबवावा आणि तो जो पैसा आहे तो अमेरिकेमध्ये तिथल्या नागरिकांवर खर्च व्हावा, अशा प्रकारची ती लॉबी आहे. आणि त्याच लॉबीने ट्रम्पना निवडून दिलं होतं. त्यामुळे ट्रम्पची सध्याची जी राजनीती आहे ती पूर्वीच्या राजनीतीपेक्षा फार मोठी वेगळी आहे. हा पहिला भाग झाला. ट्रम्पने ज्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत
त्या दिसायला जरी विचित्र असल्या तरी त्या इफेक्टिव्ह आहेत, म्हणजे परिणामकारक आहेत. पहिली गोष्ट जर त्यांनी जी केली ते ही केली की अशी कबुली दिली की रशिया जे पूर्वी म्हणत होता की नेटोचं एक्सपेन्शन झाल्यामुळे आम्हाला एक प्रकारची भीती वाटते की पुढे मागे आमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकेल. त्याच्यामध्ये जर युक्रेन सुद्धा नेटोमध्ये सामील झालं तर युक्रेनच्या बॉर्डरपासून मॉस्को फक्त 300 किलोमीटर दूर आहे. तिथे जर अमेरिकन मिसाईल्स किंवा अमेरिकन बॅटरीचं स्टेशन केल्या तर त्यानंतर रशियाला रिॲक्ट करायला 5 मिनिटं सुद्धा वेळ राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला नेटो एक्सपॅन्शन नकोय, युक्रेन जे आहे ते न्यूट्रल राहायला पाहिजे, अशी रशियन्सची मागणी होती. ती ट्रम्पनी मोरॉलेस ॲक्सेप्ट केली की रशियाची सुद्धा काही ना काहीतरी स्वतःच्या सुरक्षेबद्दलची कल्पना आहे, ती मला मान्य आहे असं त्यांनी इनडायरेक्टली मान्य केलं. त्यानंतर त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी दुसरी गोष्ट ही पण सांगितली की रशियाने आत्ता जो ताब्यात घेतलेला प्रदेश आहे तो युक्रेनला परत मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. जरी नेटो, जरी अमेरिकन्सनी मोठ्या प्रमाणात मदत केली तरी सुद्धा रशियनकडनं तो भाग पुन्हा जिंकून घेणं हे शक्य नाही आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी बेसिक ज्या रशियनना पाहिजे होत्या त्या ट्रम्पने ॲक्सेप्ट केल्या. आणि त्यामुळे रियादमध्ये जी बोलणी झाली अमेरिका आणि रशियन यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये सुरुवात जी आहे ती सक्सेसफुल होऊ शकली. काही काही गोष्टी ज्या ॲग्रीड झालेल्या त्या ह्या आहेत की स्टार्ट आणि इंटरमिजिएट रेंज मिसाईल्स याच्या ज्या पूर्वीच्या ॲग्रीड ट्रिटीज होत्या त्याच्यामधनं अमेरिकन्स जेव्हा डेमोक्रॅट्स सत्तेवर होते त्याच्यामधनं ते बाहेर पडले होते. आता ट्रम्प असं म्हणत आहेत की आपल्याला या गोष्टीबद्दल सुद्धा चर्चा करणं आवश्यक आहे. त्याचं मुख्य कारण हे आहे की रशियन्सने या युद्धामध्ये असं दाखवून दिलं की त्यांच्याकडे हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत. हायपरसॉनिक मिसाईल ही फार म्हणजे कमी वेळामध्ये टार्गेटपर्यंत पोचते आणि ती इंटरसेप्ट करणं फार अवघड असतं. त्याचं कारण असं आहे की हायपरसॉनिक जी आहे ती अपर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जाते आणि त्यातनं मग पुन्हा पृथ्वीच्या हवामानाच्या कक्षेमध्ये येते. तर तुम्हाला जर त्याचा निष्पात करायचा असेल तर पृथ्वी जवळ आल्यानंतरच करता येतो, त्यामुळे तुम्हाला 4-5 सेकंदसुद्धा वेळ सापडत नाही. रशियन्सनी खूप मोठ्या प्रमाणात हायपरसॉनिक मिसाईल्स युक्रेनमध्ये वापरल्या. त्यावेळी मला वाटतं असं अमेरिकन्सच्या लक्षात आलं असेल, म्हणजे त्यांचे जे किंजाल, इस्कंदर वगैरे अशा ज्या मिसाईल्स आहेत आणि एक अरेशनिक म्हणून एक नुकतीच त्यांनी मिसाईल सोडली होती. या सगळ्या मिसाईल्सचा पाडाव जर करायचा असेल तर एक तर रशियनशी आपल्याला बोलणी सुरू करायला पाहिजे. जोपर्यंत आपण हायपरसॉनिक मिसाईल्स स्वतः निर्मिती करत नाही तोपर्यंत आपल्याला वी हॅव टू बाय टाईम, आपल्याला वेळ मिळायला पाहिजे म्हणून बोलणी करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर अमेरिकेमध्ये परवा जे स्पीच झालं म्हणजे त्यांच्या सेनेट आणि काँग्रेसच्या समोर जे ट्रम्प बोलले त्याच्यामध्ये असं पण म्हणाले की आता आपल्याला गोल्डन डोम जसा इस्रायलचा आयर्न डोम आहे तसा उभारायची आवश्यकता आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू वगैरे ते म्हणाले. याचं मुख्य कारण हे की त्यांच्या लक्षात आलं की काही गोष्टीमध्ये रशिया आपल्या पुढे गेलेला आहे, तर त्याच्याबरोबर कॅचअप जर करायचं असेल तर आपल्याला बोलणी करणं भाग आहे. तर ट्रम्पच्या सर्व ह्या ज्या पॉलिसी आहेत ह्या रशियाच्या दृष्टीनं रशियन्सना तरी त्या योग्य वाटत आहेत. आणि त्यांना मुख्य म्हणजे हे सर्वात आवडलं आहे की ट्रम्प म्हणाले की आता दोघांमध्ये आपल्याकडे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आपल्याला स्थापन करणं आवश्यक आहे. पुढे जर आपल्याला बोलणी करायची असेल तर आपली जी दोन्ही वकिलाती जी आहेत आपल्या त्याच्यामध्ये काम सुरू व्हायला पाहिजे. तर ओव्हरऑल ट्रम्पनी ज्या काही पॉलिसीज घेतलेल्या आहेत आणि ह्या नवीन नाही आहेत. जेव्हा प्रचार चालू होता अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा त्यावेळेस सुद्धा या सगळ्या गोष्टी त्यांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सूचित केलेल्या होत्या. सर याच्याच बरोबरीने म्हणजे आता हे सगळं जे तुम्ही सांगते त्याच्यावर एक गोष्ट कदाचित चुकीची पण असू शकते, पण असं वाटतंय की याच्या नंतरच्या काळामध्ये अमेरिका आणि ट्रम्प जे काही विचार करतील या युद्धावर तोडगा काढण्यासाठी तर त्याच मार्गाने किंवा त्याच दिशेने या युद्धाच्या निर्णयाबद्दल प्रवास सुरू होईल किंवा अमेरिका आणि रशिया
यांच्यामध्येच चर्चा होतील आणि युक्रेनला थोडंसं बाजूला ठेवलं जाईल, त्यांचा विचारही केला जाणार नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे? काय युक्रेन आणि रशियामध्ये ही जी लढाई चाललेली आहे, हे प्रॉक्सी वॉर आहे हे जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं, त्या प्रॉक्सीच्या मागे कोण आहे? तर अमेरिकन्सच आहेत. म्हणजे आपण जरी नेटो म्हटलं तरी नेटोमध्ये सुद्धा सर्वात जास्त कार्यभाग कोणाचा आहे? तर अमेरिकन्सचाच आहे. त्यामुळे पश्चिम युरोप म्हणजे वेस्टर्न युरोप आणि अमेरिकन्स असे दोघे मिळून जरी युक्रेनचं सपोर्ट करत असले आणि असं म्हणतात की युरोपियन्सनी पैसे जास्त खर्च केलेत युक्रेनवर, तरी सुद्धा जी आयुधं आहेत, जे प्रशिक्षण आहे, या सगळ्या गोष्टी अमेरिकन्सनीच दिलेल्या आहेत. म्हणजे हायमार्स सारखी वेपन्स देणं हे सगळं अमेरिकन्सनीच केलेलं आहे. अमेरिकन्सनी जर ठरवलं की याच्या पुढे युद्ध नाही, आपल्याला युद्ध संधी करायची आहे, तर केवळ वेस्टर्न युरोपच्या ताकदीवर युक्रेन कुठल्याही प्रकारे रशियन्सचा प्रतिकार करू शकेल असं वाटत नाही. याच्यामध्ये दुसरा एक भाग असा आहे की अमेरिकन्सनी जेव्हा हे जाहीर केलं की आता याच्या पुढे आम्हाला युद्ध संधी पाहिजे म्हणून, त्यावेळेला वेस्टर्न युरोपला असं वाटलं की नाही, आपण युक्रेनच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. म्हणून मग मॅक्रॉननी एक म्हणजे फ्रेंच प्रेसिडेंट मॅक्रॉननी एक मीटिंग बोलवली. त्यानंतर ब्रिटिश प्राईम मिनिस्टर स्टारमर यांनी एक मीटिंग बोलवली. दोघे जण ट्रम्प यांना भेटून आले. त्यानंतर मग झेलेन्स्की तिथे पोहोचले. म्हणजे ही जर बॅकग्राऊंड पाहिली तर याचा अर्थ असा की युरोपियन्सना आता एक भीती वाटते की युरोप आणि अमेरिका यांचं डीकपलिंग होणार आहे. पूर्वी कसं कुठलीही जर नीती चालवायची असेल तर नेटो म्हणजे वेस्टर्न युरोप आणि अमेरिकन्स मिळून चालवत होते. पण आता अमेरिकेने सांगितलं की हे बघा, हे खूप झालं, आमच्यावर तुम्ही अवलंबून राहिलात वगैरे वगैरे, तर याच्यापुढे हे आम्हाला चालणार नाही. आणि युरोपची परिस्थिती काय आहे, तर युरोपमध्ये जी वेलफेअर स्टेट्स आहेत, ती वेलफेअर स्टेटिझम कशामुळे तिथे ठेवू शकली, तर त्यांनी 3 गोष्टी वापरल्या. एक, चीप रशियन फ्युएल, त्यानंतर चीप चायनीज प्रॉडक्ट्स आणि चीप सिक्युरिटी प्रोव्हाइडेड बाय द अमेरिकन्स. ह्या 3 गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल आलेला आहे. सँक्शन्समुळे युरोप आज जे इंधन विकत घेत आहे अमेरिकन्सकडनं आणि मार्केटमधनं, त्याची किंमत रशियन सप्लाय करेल त्यापेक्षा 6 पट जास्त आहे. त्यामुळे जर्मनीमध्ये डिसेलरेशन सुरू झालं, डिइंडस्ट्रियलायझेशन सुरू झालेलं आहे. सर्व युरोपमध्ये लोकांना हे जाणवतंय की इन्फ्लेशन खूप आहे, प्रोडक्शन ड्रॉप होत आहे, कॉम्पिटेटिव्हनेस कमी होतोय वगैरे वगैरे. चायनीज बरोबर सुद्धा त्यांचे संबंध जे आहेत ते आता अतिशय तणावाचे आहेत. आणि अमेरिकन्सनी पण सिक्युरिटी जर विड्रॉ केली तर युरोपियन्सना खूप मोठी चिंता आहे की आपण याच्या पुढे करायचं काय. त्यामुळे जरी फ्रेंच आणि अमेरिकन्सनी सांगितलं की आम्ही युक्रेनच्या पाठीशी उभा राहू, हे जरी पाठीशी उभे राहिले तरी त्यांच्या मागे युरोप हा काही युनायटेड राहणार नाही आहे. म्हणजे इटालियन प्राईम मिनिस्टरनी डिक्लेअर केले की आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. जर्मन सुद्धा म्हणतात की आम्हाला याच्यावर विचार करावा लागेल, कुठल्या प्रकारे मदत करायची वगैरे. आणि ही जी कल्पना होती मॅक्रॉनची की एक तिथे शस्त्रसंधी करावा आणि तिथे पीस कीपर्स म्हणून नेटोचे सैनिक पाठवावेत. आता ही गोष्ट रशियानं मान्य होणं शक्यच नाही, कारण नेटोचे सैनिक युक्रेनमध्ये नको यासाठी म्हणून हे संबंध युद्ध झालेलं आहे. आणि तुम्ही जर म्हणालात की आता रशियन हे युद्ध जिंकत असताना रशियन्सनी हे स्वीकारावं की तिथे एक बफर झोन होईल, तिथे सीजफायर होईल आणि तिथे नेटोचेच सैनिक वापरले जातील, ते रशियनना कदापि मान्य होणार नाही. ती अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न. खरं तर कार्यक्रम थोडासा लांबलेला याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तरी विचारावंसं वाटतो की या सगळ्या प्रकारानंतर समजा युद्धविराम झाला तर पुढच्या काळामध्ये हुकुमशहा म्हणून पुतीन यांचा उदय होणं आणि युरोपचा पाडाव होणं, ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता हुकुमशहा हे म्हणजे काय माहिती, रिलेटिव्ह टर्म आहे. म्हणजे पुतीन गेली 25 वर्ष रशिया चालवत आहेत. ते ज्या परिस्थितीमध्ये रशियन प्राईम मिनिस्टर पहिल्यांदा बनले ती अतिशय हालाकीची परिस्थिती होती रशियाची. म्हणजे नुकतंच सोव्हिएट युनियन पूर्ण जे डिझॉल्व्ह झालं होतं
आणि स्वतःचं पुचिनचंच मी वाक्य तुम्हाला सांगतो. पुचिन म्हणतात की दोज हू डू नॉट रिग्रेट द फॉल ऑफ सोव्हिएट युनियन हॅव नो हार्ट अँड दोज हू वॉन्ट टू रिएस्टॅब्लिश सोव्हिएट युनियन हॅव नो हेड. ज्यांना सोव्हिएट युनियन खतम झालं याच्याबद्दल वाईट वाटत नाही, त्यांना हृदय नाही, आणि ज्यांना पुन्हा सोव्हिएट युनियन निर्माण करायचंय त्यांना अक्कल नाही. थोडक्यामध्ये हा माणूस या सगळ्या गोष्टी जाणून आहे. गेली 25 वर्ष हा माणूस कधी पंतप्रधान म्हणून, कधी प्रेसिडेंट म्हणून तो देश चालवतोय. अजून सुद्धा त्यांचं अप्रुव्हल रेटिंग आहे 70% पेक्षा जास्त आहे. आणि युक्रेनची युद्धानंतर ऍक्च्युली वाढलंय, कारण जेव्हा पॉप्युलेशनच्या लक्षात येतं की आपण लढाई जिंकतोय, तेव्हा नॅचरली जो तुम्हाला जिंकून देतोय त्याच्या पाठीशीच लोक उभे राहतात. त्यामुळे इतर जे म्हणजे युरोपियन किंवा अमेरिकन्सचं हे जे कथाकथन आहे की युक्रेन जिंकतंय, रशियन हरतायत वगैरे, हे टोटली म्हणजे फेल गेलेलं नॅरेटिव्ह आहे. थोडक्यातच सांगायचं झालं तर वाईल रशियन्स वेर फायटिंग ॲक्च्युअल वॉर, युक्रेनियन्स वर फायटिंग प्रोपगंडा वॉर. म्हणजे एकच उदाहरण देतो की काळ्या समुद्रामध्ये काही रशियन जहाजं बुडवली, तर त्याचा सध्या जी लढाई चालली आहे त्याच्यावर काही परिणाम झाला का? काही नाही झाला. पण प्रोपगंडा, तो कर्च म्हणून तिथला जो एक मोठा ब्रिज आहे रशिया आणि नोव्होरोसिस्कला जोडणारा किंवा क्रिमियाला जोडणारा, त्याच्यावर हल्ले करून ह्या युद्धावर काही परिणाम झाला का? किंवा हे मध्ये जे कुर्स्क रिजनमध्ये घुसले त्याचा त्यांना काय फायदा झाला? ॲक्च्युली त्यांची स्वतःची जी शक्ती आहे एका ठिकाणी एकवटून रशियाचा विरोध करायच्या ऐवजी या अशा गोष्टी करत राहिले की ज्याच्यामुळे त्यांना हेडलाईन्स मिळतील न्यूजपेपरमध्ये. त्याचा युद्धामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे काही उपयोग झाला नाही. पुचिन या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करत आहेत आणि त्यामुळे त्यांचा पाठिंबा अजिबात सुद्धा कमी होत नाहीये. ते हुकुमशहा म्हणा किंवा काही म्हणा. आता पुन्हा जर तुम्ही वेस्टर्न प्रोपगंडा पाहिला तर पुचिनला सर्व प्रकारचे रोग आहेत. म्हणजे कॅन्सरपासून सगळे रोग आहेत त्यांना, आणि 4-5 वेळा तरी या गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी मारून पण टाकलेलं आहे की आता महिन्याभरात मरेल, आता 15 दिवसात मरेल वगैरे. पण असं काही नाही आहे. इज अ व्हेरी स्ट्रॉंग फेलो. तायकोंडो वगैरे खेळतात, ते जुडो खेळतात आणि फिट माणूस आहे. तर ह्याला आता हुकुमशहा म्हणायचं का याला एक पॉप्युलर लीडर म्हणायचं, हे तुम्ही कुठल्या बाजूला उभे आहात त्याच्यावर अवलंबून आहे. हे एक झालं. वेस्टर्न युरोपची थोडीशी गच्छंती होणार आहे, मी मगाशी सांगितलं त्यासाठी की त्यांना आता स्वस्तात इंधन मिळत नाही. त्यांना चायनीज गुड्सचा ॲक्सेस त्यांचा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. आणि आता जर समजा 1 लाख सेना जी अमेरिकन्सची आहे वेस्टर्न युरोपमध्ये, ती जर अमेरिकन्सनी विड्रॉ केली, त्यांची फार मोठ्या प्रमाणात पंचायत होणार आहे. आता मॅक्रॉन म्हणतात की मी सबंध युरोपला न्यूक्लिअर अम्ब्रेला द्यायला तयार आहे, म्हणजे मी तुमचं रशियन न्यूक्सपासून संरक्षण करीन वगैरे. पण हे म्हणजे अशक्यप्राय अशी गोष्ट आहे, कारण रशियाकडे फ्रान्सपेक्षा किंवा फ्रान्स आणि UK दोन्ही जरी म्हणजे एकत्र केले, युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन एकत्र केले, तर रशियाकडे त्यांच्यापेक्षा 10 ते 20 पट जास्त न्यूक्लिअर वेपन्स आहेत. त्यामुळे कुठल्या प्रकारची अम्ब्रेला हे देणार आणि कोणाला देणार आणि ती कशी वापरली जाईल या सगळ्या गोष्टींबद्दल फार मोठी शंका आहे. युरोपला आता असा विचार करायची वेळ आलेली आहे की इतके दिवस आपण ज्या पद्धतीनं राहत होतो त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करणं आवश्यक आहे. युरोपला एक रशियन्स विरुद्ध पहिल्यापासून आकस आहे. त्याचं मुख्य कारण असं की जेव्हा जेव्हा मोठ्या लढाया झाल्या तेव्हा तेव्हा रशियाने त्यांना ठोकून काढलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर म्हणजे अगदी नेपोलियन जेव्हा गेला चढाई करून, तेव्हा त्याच्याकडे 5 लाखाचं सैन्य होतं. तो मॉस्कोपर्यंत पोचला आणि त्यानंतर परत आला तेव्हा त्याकडे फक्त 25,000 लोक राहिलेले होते. हिटलरचं सुद्धा जवळजवळ तेच झालं. ते ही एक ईर्ष्या जी आहे वेस्टर्न कंट्रीजना की रशिया म्हणजे बेकार आहे, रशिया म्हणजे फक्त गॅस स्टेशन आहे,
विच मॅस्करेड्स ॲज अ नेशन असं ते नेहमी म्हणतात. पण खरी परिस्थिती अशी आहे की रशिया आणि वेस्टर्न युरोप यांनी एकत्र राहून जर काही काम केलं तर जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉस्पेरिटी येऊ शकेल. तर रशियाशी शत्रुत्वाचं नातं सोडून जर त्यांनी समभावाने जर वागणूक दिली रशियाला तर कदाचित युरोपचा ऱ्हास थांबवू शकेल. नाहीतर आत्ता जे चाललेलं आहे त्या परिस्थितीमध्ये युरोपियन्सना इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू स्टॉप द रशियन्स. पण हे तितकंच खरं की रशियन्सना कुठल्याही प्रकारे युरोप पादाक्रांत करायचा नाही आहे. कुठल्याही प्रकारच्या जरी तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये झाकवून पाहिलं किंवा पुचिनची स्पीचेस पाहिलीत त्याचं म्हणणं हे आहे की आम्हाला शांतपणे राहू द्या आणि तुम्ही शांतपणे राहा. आम्ही वॉर्सॉ पॅक्ट डिझॉल्व्ह केला, तुम्ही तुमचं नेटो डिझॉल्व्ह करा. पाहिजे तर मी पण नेटोचा पार्ट होतो. म्हणजे पुचिनने अशी सुद्धा एकदा ऑफर केली होती की रशिया विल जॉईन नेटो. म्हणजे इथपर्यंत त्याची तयारी आहे. तर युरोपियन्सना खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करायची आवश्यकता आहे की अशा प्रकारची कटुता रशियन्स बरोबर आपण ठेवायची का. सर, अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही एक उल्लेख केला होता की रशियन भाषा मला अवगत आहे किंवा माझं मॉस्कोमध्ये शिक्षण झालेलं होतं. या सगळ्या घटना कुठे ना कुठेतरी त्याच्यामधनं वाचणं किंवा रशियामधनं जे काही त्यांच्या बाजूने बातम्या येत आहेत किंवा साहित्य आपल्यापर्यंत पोहोचतंय त्याचाही एक अभ्यास करून त्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, मला असं वाटतं आतापर्यंत कुठल्याही प्रेक्षकांना अशा पद्धतीची माहिती मिळण्याची शक्यता फार कमी आहे. ती आजच्या कार्यक्रमातनं किंवा तुमच्या मार्गदर्शनाने पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या विवेचनासाठी, या सगळ्या मार्गदर्शनासाठी प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. मला फक्त एक क्षमा मागायची आहे की माझं मराठी तितकं फ्लुएंट नाहीये. म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायला मला सोपं जातं, मराठीमध्ये प्रतिशब्द सापडत नाहीत. नाही, काहीच हरकत नाही सर. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांशच्या पुढच्या भागात 15 दिवसांनी. तोपर्यंत नमस्कार.